म्हणजे हीच विषारी करवंद चिचोक्याला खाऊ घातली असणार. म्हणजे चिचोका इथं आला होता, त्यानं ही विषारी करवंद खाल्ली. शेरानं आज्याच्या रूपात येऊन चिचोक्याचा जीव घेतला. चिचोक्याला कोणीतरी इथे आणलं होतं, ओळखीचंच कोणीतरी. म्हणजे चिचोका इथे आला होता आणि मी त्याला सगळीकडे शोधत होते. पण चिचोका देवळातून पळाला, इकडे कशाला येईल? तो तुमच्या वाड्यात गेला असेल ना? हो, तो वाड्याकडेच गेला असणार. पण बडीबीने नाही पाहिलं त्याला कुठं. पण बडीबीला चिचोका वाड्यावर आल्याचा भास झाला होता. म्हणजे चिचोका वाड्यात आला असणार. पण तुम्ही म्हणताय तसं तुमच्या ओळखीचंच कोणतरी त्याला इथं घेऊन आलं असेल. सगळी माझीच चूक आहे. मी चिचोक्याला एकट्याला सोडायला नको होतं. त्या राक्षसाला त्या लहान मुलाची दया आली नसेल का हो? त्यानं आज्याचं रूप घेतलं आणि चिचोक्याला विषारी करवंद खाऊ घातली. आता परत रडू नका. शेरा, तुम्ही सावकाश. माती गेली. सावकाश डोळे उघडा. आज परत एकदा शेरा हातात येता येता निसटला. परत त्यानं डोळ्यात माती टाकली नाही तर मी सोडला नसता त्याला. भेकड माणसंच असं वागतात. भेकडच आहे तो. म्हणून त्यानं चिचोक्याला एवढ्या लहानशा पोरग्याला फसवून मारलं. आणि आता तोंड लपून फिरतोय. आज जर बघितलं असतं ना तर कुठनं बी हुडकून काढला असता.
भेकड माणसं जास्त पळू नाही शकत. तो एक ना एक दिवस नक्की सापडणार बघा. तुम्ही नका जास्त विचार करू. तुम्हाला घरी जायचं नाही? जायला तर पाहिजे. छबू मामाला मी माझ्या जागी झोपवले. आता बडीबीला कळायच्या आत मला घरी पोचायला पाहिजे. चला मग लोक. तुम्ही काळजी घ्याल ना स्वतःची? आणि हा, इथनं पुढे एकट्यानं अजिबात बाहेर पडायचं. मी एकटी जरी बाहेर पडले तरी तुम्ही कुठे सोडताय माझा पिच्छा? बरोबर पोचता मी जाईन तिथं. नाही नाही, तसं काय नाही. असू द्या, पण तुम्ही मला कधीच एकटं पडू देणार नाही याची खात्री आहे मला. मी तुम्हाला खात्री देतो, शहरात जिथं कुठं असेल तिथनं त्याला हुडकून काढ आणि तुमच्या समोर उभा कर. मी त्याला त्याच्या पापाची सजा देईल. नक्की द्याल? आणि हा, जरा सावध राहा. आपल्यातलंच कोणतरी गद्दार आहे ज्यानं चिचोक्याला शेरापतूर पोचवलं आणि तो आपल्या आजूबाजूलाच आहे. तेव्हा जरा सांभाळ. चला. आम्ही पेशवे. समस्त सरदार समस्त सरदार आणि मानकरी लोकांचे आमच्या दरबारात समस्त सरदार आणि मानकरी लोकांचे आमच्या दरबारात स्वागत आहे. आम्ही पेशव्यांचे पेशवे. आम्ही पुण्याचे पेशवे. धनी, बोला सरदार, काय खबर आहे आमच्या राज्याची? सर्व ठीक आहे ना? सरकार. अहो मी रामा. अरे शिंच्या, आत्ताच तडफडायचं होतं का तुला आमच्या स्वप्नरंजनाचा भंग करायला? काय आहे सरदार, त्या बावनखनीतल्या चंद्राबाई आल्यात. ऐश! त्यांना तुम्हाला भेटायचं म्हणत्या. चंद्राबाई आत्ता इथे? जा बोलव त्यांना. एकदा का आम्ही पेशवे पदावर बसलो की चंद्राबाईची मैफिल दरबारातच करायला लावू. 52 खणीत जाणं पेशवे पदाला शोभून दिसणार नाही. या 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 चंद्राबाई.
आत्ता यावेळी इथे? तुमची फार याद येत होती, मग म्हटलं आपणच भेट घ्यावी. तुम्ही तर जणू काही विसरलातच आम्हाला. चंद्राबाई, तुला विसरून कसं चालेल? शक्यच नाही. जी, आम्हाला वाटलं तुम्ही कामात असाल म्हणून मग आम्ही चालू हे सगळं घेऊन. छे छे छे, नजराने आम्ही तुला द्यायचे चंद्राबाई, तू आम्हाला नाही. पण हरकत नाही, तुझी इच्छा मोडण्याचा निष्ठुरपणा आमच्याकडनं होणारच नाही. हुजूर, अजून एक इच्छा होती, ती पूर्ण कराल तर फार उपकार होतील आपले. बोल, तुझी हर एक इच्छा पूर्ण करण्याची ताकद आहे आमच्यात. त्याचं काय ना, चिचुका जाने के बाद हीरा पूरी पागल झाल्यासारखी वागतीये. उस बाजी ने उसका दिमाग खराब करके रखा हुआ है. फरी सेठ नाराज है. होणारच ते नाराज. तू वेळीच हिराला समजाव. हीरा को तो मैं समझा दूंगी, लेकिन आप फरी सेठ को समझाइए. मैं हीरा के सर से उस बाजी का भूत उतार तो दूंगी, बस थोड़ी मोहलत चाहिए. हो, उतरव त्या बाजीचं भूत लवकर. नाहीतर भूताच्या वाड्यात जसं भूत मडक्यात डांबून ठेवलंय ना, तसंच डांबून ठेव त्या बाजीला. काटा काढ त्या बाजीचा. आप फिक्र ही मत कीजिए हुजूर. मेरे मुंह तक आया हुआ निवाला छीनने की कोशिश की है उस बाजी ने. उसे तो मैं सबक सिखा कर ही रहूंगी. ऐसे नहीं छोड़ूंगी उस शिलेदार को. उत्तम, आम्ही फरी सेठला समजवतो, तू पण त्या हिराला समजव. जी, फार उपकार होतील आपले. हो, पण तू तुझ्या हिराला सांभाळ. जर का फरी सेठनं हिरा आणि बाजीला एकत्र पाहिलं तर तुझी धडगत नाही. आप फिक्र मत कीजिए हुजूर. आप सिर्फ फरी सेठ को समझाइए. मी वचन देतो तुम्हाला, आपल्या चिचुकाला मारणारा त्या शेराची खांडोई तर करीनच, पण ज्याने कुणी त्याला ह्यात साथ दिली त्याचं बी त्याच हाल करीन. सगुणा मावशी, भाकरी करपली की नाही? सगुणा मावशी, काय झालं? तू एवढी का घाबरली आहेस? काय नाही, चिचुकाची लई याद येते बघा. मावशी, त्या दिवशी चिचोका आला होता का वाड्यावर? मला काही माणसांनी सांगितलं की त्यांनी चिचोक्याला वाड्याच्या दिशेने पळत येताना पाहिलं, आणि बडीबीला पण तो वाड्यावर दिसला होता. नाही नाही मला खरंच काय नाही माहित. अहो, मी चिचुकाला बघितला बी नाही. बडीबींना भास झालाय. मी कशाला खोटं बोलू? हो हो, मी कुठं म्हणतेय तू खोटं बोलतीयस. मी फक्त विचारलं.
ये बाजी ये. आज आम्ही तू हे काय झालं? शेरा. शेरा हा, पुण्यांदा निसटला माझ्यात. पर्वतीच्या जंगलात वावर होता त्याचा. तिथंच त्यानं चिचोक्याला फसून मारले. माझी हातघाई बी झाली त्याच्यासंग. चित्त्यासारखा चपळ आहे. आपल्याला वाटलं होतं म्हातारा आहे, पण नाही. म्हाताऱ्याचं सोंग घेतलं होतं त्यानं. आत्ताच बंदोबस्त लावतो तिथे. मला नाही वाटत तो तिथं फिरकल म्हणून. आणि बंदोबस्त करायचाच झाला तर आपली जी लोक त्याला सामील झाल्यात त्यांचा करायला पाहिजे. आपल्यातले तुझा कुणावर संशय बाजी? अजून तरी माहित नाही, पण मी एकेकाला हुडकून काढणार. सोडणार नाही कुणालाच. शेराला मारल्याशिवाय चैनच पडणार नाही मला. बाजी, आपल्या मराठी दौलतीला ललकारणाऱ्या त्या शेराला संपवायलाच हवं. आणि तू त्याला संपू शकशील. आपला उद्देश एकच आहे, त्या शेराचा खात्मा. त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज हवी आहे बाजी. त्यामुळे आजपासून, या क्षणापासून तू कोतवालीत पुन्हा रुजू होतोयस. नाही हुजूर. बाजी, अरे आम्ही तुला कोतवालीच्या शिक्षेतून कधीच मुक्त केलं. तू आता फरीसेटकडे चाकरी करत नाहीस असं कानावर आलंय आमच्या. मग हरकत काय? तुला त्या शेराचा खात्मा करायचा आहे. कोतवालीत राहून काही केलंस, कोतवालीचं अख्खं बळ तुझ्या पाठीशी असेल. बाजी, मोठ्या भावाच्या नात्याने सांगतोय आम्ही तुला. आपलं ध्येय जर एकच असेल तर मार्ग वेगवेगळे कशा? बाजी, आम्ही मनापासून विनंती करतोय तुझ्या बाजी. जी. शाबास बाजी, आजपासून परत तू या कोतवालीत रुजू झालास. आम्ही सन्मानपूर्वक तुला कोतवालीत परत घेतलंय. शिपाई, जी हुजूर. शिलेदारीची वस्त्र आण. बाजी, आजपासून परत तू आपल्या कोतवालीचा, आपल्या मराठी दौलतीचा शिलेदार. जा, शोधून काढ त्या शेराला आणि त्या खेळणीवालीला. आजपासून शेरा आणि खेळणीवालीची उलटी घटका सुरू. मी या तलवारीची आण घेऊन सांगतो, जोवर या मराठी दौलतीचा गनिम संपवत नाही तोवर ना बाजी गप्प बसणार ना त्याची तलवार.